नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर पावसाळ्यात आपल्याला मार्केटमध्ये मक्याची कणसं म्हणजे मक्याची कणसं भरपूर म्हणजे अवेलेबल असतात। तर आपण मक्याची कणसं ही उकडूनही खाऊ शकतो, भाजून म्हणजे रोस्ट करून खाऊ शकतो। पण हा संध्याकाळच्या लहान भुकेसाठी म्हणजे एक स्नॅक्सचाच प्रकार आहे, झटपट आणि स्वादिष्ट होणारा कॉर्न चाट मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर पहिलं मी काय करणार, यातले दाणे आहेत ना ते काढून घेणार आणि नंतर मी पाण्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये उकडून घेणार दाणे, तुम्हाला मी दाखवते। त्यामुळे ही रेसिपी संपूर्ण पहा। मक्याचे दाणे हे बघा चांगले धुवून घेतले आहेत स्वच्छ, आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगले उकडून घ्यायचे 3 शिटीवर। कुकरमध्ये ठेवते, 3 शिट्या काढून घेते। कुकर थंड झाल्यावर मी मक्याचे दाणे काढून घेतले। आता यातलं पाणी पूर्ण गाळून घेणार आणि फक्त मक्याचे दाणे आपल्याला घ्यायचे आहेत, पाणी काढून टाकायचं। आता हे बघा, आता हे मी ड्रेन करते, हे बघा पूर्ण पाणी येतं आहे बघा। आणि आणि हे बघा आता थोडंसं पाणी आहे, तर आता आपण हे असं करू शकतो, हे बघा। तर बनवण्यासाठी मी एक मक्याचा कणीस घेतला आहे, आपलं जिरेपूड घेतलं आहे, लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, एकच टोमॅटो घेतला आहे, थोडी कोथिंबीर, चाट मसाला, एक बारीक चिरून कांदा घेतला आहे। आता हे बघा, तुम्हाला मी कॉर्न चाट आता मिक्सिंग दाखवते। आता हे बघा, प्रथम याच्यामध्ये कांदा जाईल, हा बघा हा कांदा जाईल, मग टोमॅटो, मग त्याच्यामध्ये चाट मसाला, हा 1 चमचा आहे, हा बघा हा चाट मसाला टाकायचा, थोडंसं जिरेपूड टाकायची तुमच्या आवडीप्रमाणे। हे बघा मी थोडासा अर्धा चमचा टाकला आहे एका कणसासाठी, आणि हे मीठ टाकायचं चवीप्रमाणे मीठ, आणि हे लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, कसं कमी जास्त हवं तिखट त्याप्रमाणे। बघा असं सर्व मिक्स करायचं, आणि थोडी कोथिंबीर टाकायची। तुम्हाला हवे असल्यास तुमच्याकडे जर अवेलेबल असतं तर डाळिंबाचे दाणे पण टाकू शकता, परत आपली शेव असतात बारीक ते पण टाकू शकतात, त्यामुळे आणखीन म्हणजे टेस्ट चांगली येईल, डाळिंबाच्या दाण्याने टेस्ट चांगली येईल। असं सगळं मिक्सअप करायचं। सर्व सर्व मिश्रण रेडी झालं आहे बघा, सर्व कॉर्न चाटचं। आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते, हे बघा। अशा प्रकारे हे बघा माझं कॉर्न चाट बनवून रेडी झालं। मी संध्याकाळच्या लहान भुकेसाठी एकदम साधा सिंपल असा चटकदार चटपट आणि चविष्ट असा हा ब्रेकफास्ट आहे। त्यामुळे तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, धन्यवाद।